लाईफलाईन म्हणून ओळखली जाते ती आपली लोकल ट्रेन आणि आपल्या कंट्रोल 11ची लाईफलाईन म्हणजे रिंकू सिंग. एक धीमी लोकल. मुंबईची लोकल जशी धीमी धीमी होते नंतर स्टार्ट पकडते त्याचप्रमाणे कंट्रोल 11 संघाची पण ही रिंकू सिंगची लोकल धीमी धीमी जाते पर तेज रफ्तार से जाती है. रिंकू सिंग गोलंदाजी मार्फत एक ऑलराउंडर खेळाडू. रिंकू सिंग ज्याप्रमाणे गोलंदाजी मध्ये आपलं कौशल्य दाखवतो त्याचप्रमाणे तो फलंदाजी पण मध्ये तेवढंच कौशल्य दाखवतो. आणि जोपर्यंत मी जोपर्यंत या खेळाडूला ओळखतो जोपर्यंत बघत आलोय बरेचसे सामने यांनी आपल्या बाजूने फिरवलेत आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या मार्फत आणि त्याला साथ दिली ती आपल्या 11 खेळाडूंनी. सामन्याला मात्र सुरुवात होते. रिंकू सिंग स्ट्राइकवर आहे तो करण. पहिला चेंडू पायचीत होतोय बीट होतोय. करण खाली राहिलेला चेंडू वेगवान गोलंदाज लेग बाय स्वरूपात एक धाव तर निश्चित मिळते करणला. मागच्या मॅचचा सामनाही ठरला होता हा करण. आता मात्र स्ट्राइकवर किरण. रिंकू सिंग रिंकू टू किरण. तेज रफ्तार से गेंद पर चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू पंच दोन्ही यात समांतर करतायत. रिंकू सिंग एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 अशी 0 गाड्यांच्या मोबदल्यात. थोडस मिसफील्ड. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी पण प्रयत्न होता. दुसरी पण धाव पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 4 अशी. कदाचित या दोन्ही फलंदाजाचा असा निर्णय असेल की रिंकू सिंगची ओव्हर ही आपल्याला सांभाळून खेळावी लागेल. बॅट वरती उचलायची नाही आपल्याला पण मिळालीच संधी तर त्या संधीचं सोनं करतील हे फलंदाज आणि त्याच्यात प्रयत्नात दिसत आहेत ते मात्र किरण की एकाच दुसरा जर मोठा फटका ह्याच्या ओव्हर मध्ये आला तर ही ओव्हर कव्हर होऊन जाईल. पण रिंकू सिंग पण तेवढाच दिमाखात एक माइंड मास्टर बॉलर मानावा लागतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप रिंकू सिंग यांचा किरण यांच्यासाठी. शॉर्ट लेन पद्धतीचा चेंडू होता. निश्चित झेलखाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद. किरणला मात्र तंबूत परतावं लागतंय. रिंकू सिंग कमबॅक करतोय. अक्षय आणि सुंदर असा झेल पकडला होता. गडीला मात्र तंबूत परतावं लागलंय किरणला. आता मात्र संघाची जबाबदारी असेल तो पहिला मॅचचा सामनावीर करण याच्या खांद्यावरती. किरण यांची जागा घेण्यासाठी जातोय नवीन फलंदाज अमोल. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होती 4 अशी. म्हणजे अजून पण सुंदर गोलंदाजी केली आहे ती रिंकू याने. तेज रफ्तार से जाने वाली है लोकल है. धीमी धीमी जा रही है पर स्क्वेयर चेंडू. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 5 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. हा सामना 3 षटकांचा आहे. निश्चितच धावसंख्या मोठी उभारण्याची आशा असेल डायमंड किंग संघाकडून. सुंदर चेंडू निश्चित धावचित होऊ शकतो पण मात्र शुभम
शुभमला मात्र परत तंबूत परत पाठवतोय तो मात्र रिंकू सिंग आपल्या थ्रोने धावचित करतोय रिंकूला शुभमला रिंकू सिंग माफ करा अमोलला रिंकू सिंग आणि दुसरा गडी गारद होतोय कोण अमोल यांची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज हर्षल रिंकू यांचा शेवटचा चेंडू 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 2 गाड्यांच्या मोबदल्यात म्हणजे आतापर्यंत सुंदर गोलंदाजी या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी पण कौतुक करावं तरी कुठे गोलंदाजीमध्ये की फलंदाजीमध्ये कारण की हा जो खेळाडू आहे तो तेवढा डिझर्व करतो गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये आणि यांना मार्गदर्शन करतात तर ते म्हणजे कोण तर आमचे विजय सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कंट्रोल संघ बऱ्याच फायनल मध्ये प्रवेश केला या संघाने थोडीशी मिस फिल्डिंग धाव संख्या मात्र स्थिर होते मिस फिल्डिंग तर झाली होती नक्कीच पण एका धावेवर समाधान मानावं लागतंय एका धावेनिशी धाव संख्या होती ती 6 अशी म्हणजे 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6 2 गाड्यांच्या मोबदल्यात आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी 12 चेंडूत किती धावा करतील असं डायमंड संघ हे बघायचं आहे आणि कंट्रोल 11 संघ किती धावांवरती कंट्रोल करतोय या सामन्यामध्ये आता गोलंदाजीचा भार सांभाळलाय संघाच्या वतीने ज्याच्यावर विश्वास दाखवलाय तो मात्र अंकित अंकित 18 ते 20 पावलांचा रनअप हा पण गोलंदाज सुंदर असे अचूक टप्पे ठेवतो आपल्या गोलंदाजी मार्फत अंकित फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता पण चेंडूला वेग असल्या कारणाने या चेंडूवर मोठा फटका मारू शकला नाही करण पण पुन्हा एकदा स्ट्राईकवर करणला 1-2 मोठे फटके खेळावेच लागतील तर हा सामना चुरशीचा बनवायचा असेल धावांचा डोंगर उभारायचा असेल हा सामना आपल्या बाजून झुकवायचा असेल पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर मोठे फटके नक्कीच करावे लागतील करणला पण अजूनपर्यंत करणला रोखून ठेवलंय ते कंट्रोल 11 संघाने अतिशय कंट्रोल मध्ये ठेवलंय ओ यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता थोडासा करण मात्र बीट होतोय चेंडू मात्र निर्धाव जातोय व्हॉट अ बॉलिंग कंट्रोल 11 संघ दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 8 अशी 2 गाड्यांच्या मोबदल्यात वेगवान असा गोलंदाज अंकित पुढचा चेंडू करण यांच्यासाठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आता मात्र प्रेशर मध्ये येतोय तो मात्र करण सलग 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर फलंदाज नक्कीच प्रेशर मध्ये येतो पण कॉन्फिडन्स लेवल वाढते ती कंट्रोल 11 संघाची अंकित तू करण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सलग 3 चेंडू करणला निर्धाव फेकतोय तो मात्र अंकित म्हणजे अजूनपर्यंत कंट्रोल करून ठेवलंय ते असं डायमंड किंग संघाला कंट्रोल 11 संघाने
पहिली गोलंदाजी केली होती तर रिंकू सिंगने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र अंकित त्याच्या पावलावर पाऊल फेकतोय. परत हा मात्र उंच झेल खाली कोण तर रिंकू सिंग आणि मात्र झेल बाद. 3 चेंडूच्या निर्धाव फेकल्यानंतर चौथ्या चेंडूवरती गडी गारद करतो तो मात्र अंकित आणि उत्कृष्ट झेल पकडतो तो मात्र रिंकू सिंग. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 8 अशी 3 गाड्यांच्या मोबदल्यात आणि आता मात्र करणला मात्र तंबूत परतावं लागतंय. बॅट्समन नेम राहुल. करण यांची जागा घेण्यासाठी जातोय नवीन फलंदाज राहुल. स्ट्राइक ऑन बॅट्समन राहुल नवीन फलंदाज. अजिंक्य मात्र आपल्या गोलंदाजी मार्फत पुढचा चेंडू घेऊन येईल. माफ करा अंकित थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. अंकित सामना करेल राहुल. सुंदर चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू आता मात्र जातो सरळ 4 धावेनिशी आणि आता कुठे 4 चेंडू नंतर मात्र आता धाव फलक पुढे सरसावतोय. धावसंख्या होती ती 12 अशी म्हणजे 4 चेंडू नंतर 5व्या चेंडूवरती धावा मात्र येत आहेत आणि धावसंख्या होते ती 12 अशी 3 गाड्यांच्या मोबदल्यात. शतक मात्र इथे संपतंय. आणि रिंकू सिंग यांच्या पावलावरती पाऊल टाकत अंकितने पण 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे अजूनपर्यंत गोलंदाजी मार्फत कंट्रोल 11 संघ मात्र कंट्रोल मध्ये आहे. आता असं डायमंड किंग संघाला जरा मोठी फटकेबाजी करावी लागेल. शेवटचं शतक या स्पर्धेमधील कोण आहे? सचिन. तिसरा गोलंदाज सचिन. पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. दोन्ही हात समांतर करतायत पंच. स्क्वेअर चेंडू निशी धावसंख्येद्वार धावसंख्या होती ती 13 अशी. आता मात्र स्ट्राईकवर हर्षल. हा मारलेला फटका निश्चितच फक्त सर्कल मध्ये. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न पण मिस फिल्डिंग. गचाचं क्षेत्ररक्षण. थ्रो तर परफेक्ट होता. यष्टीरक्षकाकडून मात्र चेंडू निसटतोय आणि एक ती छोटी धाव मिळवते ती असं डायमंड किंग संघाला. आणि या 2 धावेनिशी धावसंख्येद्वार धावसंख्या होती ती 15 अशी. सचिन यांचा पुढचा चेंडू हर्षल यांच्यासाठी. हर्षल यांच्या बॅटमधून निघालेला फटका थर्डमॅनच्या दिशेने. निश्चितच एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पण सुंदर थ्रो येईपर्यंत दोन्ही धाव पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनिशी धावसंख्येद्वार धावसंख्या होती ती 17 अशी. एकात दुसरा मोठा फटका यावा लागेल असं डायमंड किंग संघाला सचिन यांच्या गोलंदाजीमध्ये. आणि पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. दोन्ही हात समांतर करतायत पंच. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक अनुभवी पंच आहेत आपले.
या स्क्वेअर चेंडूची धावसंख्येद्वार धावसंख्या होती ती 18 अशी. चार गाड्यांच्या मोबदल्यात, माफ करा 3 गाड्यांच्या मोबदल्यात सचिन यांचा पुढचा चेंडू. आणि मात्र इथे मोठा धक्का बसतोय हर्षल यांच्या स्वरूपात असॉट डायमंड संघाला आणि तंबूत मात्र परतावं लागतंय. आणि हर्षल यांची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज सनवेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18 अशी. आता मात्र स्ट्राईकवर खेळतो तो सनवेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 3 चेंडू मध्ये किती मोठे फटके येत आहेत हे बघायचं आहे. एक तरी मोठा हवाई सफर यावा लागेल. पण गोलंदाजीमध्ये कौतुक करावं ते कंट्रोल 11 संघाचं. संतोष यांच्या बॅटमून गेलेला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने, पण थर्ड मॅनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक थोडासा गचाचा क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. 2 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 20 अशी 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. दिवसेंदिवस उष्णतेच्या लाटाही खूप प्रमाणात वाढत चालल्यात. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक रसिक प्रेक्षकांनी आपापली जबाबदारी घ्यायची आहे. सचिन यांचा पुढचा चेंडू सुंदरसा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू निश्चितच 4 होऊ शकतात. सीमारेषे पार 4 धावा. या 4 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 24 अशी. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक सचिन यांचा. यानंतर होणारा सामना स्वराज 11 वर्सेस सॅम्पल 11. सुंदर फटका निश्चित झेल होऊ शकते का आपण क्षेत्ररक्षक आणि एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावचीत होतोय आणि गडी मात्र बाद होतो इथे असॉट डायमंड किंग संघाचा. आणि धावसंख्या होती ती 25. 26 धावांचं आव्हान ठेवलंय ते कंट्रोल 11 संघासमोर. 18 चेंडू 26 धावा. माफ करा 26 धावा. 27 धावांचं आव्हान ठेवलंय. 27 धावांचं आव्हान ठेवलंय कंट्रोल 11 संघासमोर. यानंतर होणारा सामना स्वराज 11 वर्सेस सॅम्पल 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस कवस या इथे टॉस साठी यायचं आहे. स्वराज 11 सॅम्पल 11 दोन्ही संघाचे कर्णधार कृपया सहकार्य करा. असॉट डायमंड किंग संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे मैदानामध्ये आणि खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. तुमच्यासाठी ही सोय केलेली आहे. अतिशय शिस्तबद्ध असा हा संघ असॉट डायमंड किंग लाईनअप पद्धतीने क्षेत्ररक्षणासाठी मैदानात जातोय. क्रिकेटमध्ये हार जीत इथे होतच असते, पण काही नियमांचं पालन करणं हे पण तेवढंच गरजेचं असतं
आणि ते पालन करतात ते मात्र सर्व असे खेळाडू, सर्व संघाचे खेळाडू, सर्व संघ जी नियमावली दिली आहे त्या नियमाचं पालन करतायत ते प्रत्येक संघ. त्यामुळे सर्व संघांचे इथे मनापासून आभार. अठरा चेंडू 27 धावा. आव्हान असेल कंट्रोल 11 संघासमोर. सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत कंट्रोल 11 संघाने. सॅम्पल 11 संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. सॅम्पल 11 अमर थोरावडे कप्तान कुठे असतील सॅम्पल 11 संघाचे त्यांनी त्वरी द्यायचंय. शहाजी बॉल घेतोय ना जुने बॉल घेते की नाही त्यांना बॉल द्या जुने बॉल घेतले की नाही. फलंदाज पाठवायचे आहेत कंट्रोल 11 फलंदाज लवकर. अमर 11 टॉस सॅम्पल 11 आणि नाणेफेकीचा कॉल केला तो सॅम्पल 11 संघाच्या बाजूने म्हणजे अमर यांच्या बाजूने आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. या सामन्यानंतर दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. स्वराज 11 आणि सॅम्पल 11 आणि मैदानात चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असॉट डायमंड किंग वर्सेस कंट्रोल 11 संघ. कंट्रोल 11 संघाने नाणेफेकीचा कॉल केला होता कंट्रोल 11 संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं होतं आणि 26 धावांवरती रोखून ठेवलंय असॉट डायमंड किंग संघाला आणि 27 धावांचं आव्हान ठेवलंय ते असॉट डायमंड किंगने कंट्रोल 11 संघाच्या समोर. 18 चेंडू 27 धावा. फलंदाजीसाठी गेलेले सलामीचे फलंदाज धवन अँड वनले कंट्रोल 11 संघ रिंकू सिंग अँड नॉन स्ट्रायकर प्रवीण. पहिल्या सामन्यातील सामनावीर बॉलर नेम हर्षल. 15 ते 16 पावलांचं रनअप. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय गोलंदाज. कदाचित त्याला गोलंदाजीमध्ये अनुभव असेल आपल्या गोलंदाजीमध्ये की कोणता चेंडू मला कुठे फेकला पाहिजे. त्यानुसार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय हर्षल. हर्षल यांचा पहिला चेंडू सामना करेल रिंकू सिंग. पहिलाच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता रिंकू सिंग पण चेंडू मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू बीट होतो. रिंकू सिंग चेंडू निर्धाव. हर्षल यांचा पुढचा चेंडू लोअर फुलटच पद्धतीचा चेंडू होता. सर्कल मधील फिल्डर क्षेत्ररक्षण करतोय आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय रिंकू सिंगला आणि इथे वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने खातं खोलतोय तो मात्र रिंकू सिंग. म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 अशी. आता मात्र स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज प्रवीण. पहिल्या सामन्यामध्ये मोठे फटकेबाजी केली होती प्रवीण यांनी. बघायचं या सामन्यामध्ये पण मोठे फटके बघायला मिळतील का प्रवीण यांच्या बॅटमधून. हर्षल टू प्रवीण. पुन्हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू बीट करतोय वारंवार हर्षल आपल्या गोलंदाजी मार्फत.
कंट्रोल 11 संघाला. निश्चितच त्याला माहिती असेल की कोणता फलंदाज कोणता चेंडू कुठे फटकावेल, त्यानुसार गोलंदाजी करतो हर्षल आणि रोखून ठेवले सलामीच्या फलंदाजांना कंट्रोल 11 संघाच्या. धावसंख्या होते ती 2 अशी. आता मात्र स्ट्राईकवर रिंकू सिंग. सुंदर लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू होता हा. रिंकूला मात्र बीट करतोय, वारंवार चेंडूवर बीट करतोय हर्षल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 2 अशी. गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय तो मात्र हर्षल आणि 2 धावांवरती रोखून ठेवले कंट्रोल 11 संघाला. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. 4 आहे तिथे, एक बॉक्स आहे. रिंकू सिंग, हर्षल, हर्षल तू रिंकू, रिंकू तू हर्षल. निश्चित एका धावेवर समाधान मानावं लागेल. पाच चेंडू, 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3. आता ह्या चेंडूवरती तरी मोठा फटका घ्यावा लागेल प्रवीण याला. एक डावकरा फलंदाज प्रवीण. प्रवीण एक डावकरा फलंदाज. हा निश्चितच झेल होऊ शकला असता, पण सुंदर एफर्ट्स मानावे लागतील ते विनायक यांचे. यष्टीरक्षकाकडून झेल तर निश्चित सुटला असता, पण विनायक यांचे एफर्ट्स बघता हा झेल होऊ शकला असता या मैदानामध्ये. माफ करा गजानन. आणि इथे मात्र शतक मात्र संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4 अशी. कंट्रोल 11 संघाला मात्र रोखून ठेवले ते मात्र हर्षल या गोलंदाजाने. करायचे 23. आता 12 चेंडू 23 धावा. आव्हान थोडंफार मोठं आहे, कारण की असोट डायमंड संघाकडे गोलंदाज पण तेवढे ताकदीचे आहेत. गजानन असेल, सनवेद असेल, आणि हर्षलने तर आपलं काम तर पूर्ण केलंय. हर्षलच्या पावलांवर पाऊल ठेवून गोलंदाजीची जबाबदारी पार पाडतो तो मात्र आता गजानन. पहिल्या सामन्यामध्ये पण सुंदर गोलंदाजी केली होती गजानन यांनी. तीच गोलंदाजी या सामन्यामध्ये करतोय का बघायचं आहे. पण मोठे फटके मारण्याची ताकद पण या सलामीला आलेल्या फलंदाजामध्ये आहे, ती मात्र प्रवीण आणि रिंकू सिंग यांच्यामध्ये. जर या षटकामध्ये जर 2 मोठे फटके आले तर सामना मात्र आपल्या साईडने झुकवतील ते कंट्रोल 11 संघ. गजानन, ओ सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. चेंडू मात्र निर्धाव जातोय, पण यष्टीरक्षकाकडून मात्र आपलं गचा क्षेत्ररक्षण मानावं लागतंय. ही आणि चौथी धाव मात्र घेतोय तो प्रवीण आपल्या संघासाठी. धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 5 अशी. 0 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र या दोन्ही फलंदाजांना एक मोठा फटका तर नक्कीच घ्यावा लागेल, आणि मला तर वाटतं तो फटका येईल तर रिंकू सिंगच्या बॅटमधून येईल.
गजानन, गजानन तो रिंकू. उंच मारलेला फटका आणि झेल होऊ शकेल का? पण झेल बाद. रिंकूचं मात्र नशीब फळफळतय, सोन्याहून पिवळं. पहिलं प्रवीणचं नशीब फळफळलं होतं, आता रिंकूचं नशीब. बघूया संधीचं सोनं करतोय का रिंकू आणि प्रवीण, आणि सामना खेचतायत का आपल्या बाजूने. पण गजानन मात्र आपलं काम पूर्ण करतोय गोलंदाजी मार्फत. गजानन यांचा पुढचा चेंडू रिंकू यांच्यासाठी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, पायावर तर नक्कीच आदळलाय, पण निश्चितच 4 धावा. या 4 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 11. बॉल किती आले? 3 बॉल. 3 चेंडू. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 11 अशी. चेंडू तर खूप सुंदर होता, 27 करायचे. 9 बॉल 16. पण क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने चेंडू मात्र सरळ जातोय 4 धावेनिशी. गजानन, गजानन यांचा पुढचा चेंडू रिंकू सिंग यांच्यासाठी. आताच्या या 2 धावा. या 2 धावेची धावसंख्या होती ती 13 अशी. गजानन यांचा पुढचा चेंडू रिंकू यांच्यासाठी. हा मारला उंचाचा फटका, एक लॉंग छक्का. मी निश्चितच बोललो होतो, जर मोठा फटका बघायला मिळाला तर तो रिंकूच्या बॅट मधून बघायला मिळेल, आणि ती संधी दिले रिंकूला मोठा फटका मारण्याची ती हर्षलने. धाव संख्या होती 19 अशी. एकोणीस धावा. ऐन मोमेंटला हा षटकार खेचलाय तो रिंकूने. त्याचप्रमाणे हा दुसरा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती 1 धावावर समाधान मानावं लागतोय, आणि स्ट्राईक वर मात्र आपल्याकडे ठेवतो तो मात्र रिंकू. धावसंख्या झाली ती 20 अशी. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावा. हा सामना कंट्रोल 11 संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 7 धावा. पुढील रिंकूने मात्र आपल्या संधीचं सोनं केलंय, मिळालेल्या जीवदानाचं सोनं केलंय, आणि सामना मात्र आपल्या बाजूने खेचून आणलाय. 6 चेंडू 7 धावा. पण अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल अशी अपेक्षा आहे रसिक प्रेक्षकांची आणि खेळाडूंची. कारण की हा खेळ आहे क्रिकेट. या क्रिकेटमध्ये काही होऊ शकेल. सहा चेंडू 7 धावा. आता मात्र नवीन गोलंदाज किरण. थोडा खाली राहिलेला चेंडू, पण वेगवान असा चेंडू किरण यांचा. रनिंग मध्ये पण वेग आणि चेंडू मध्ये पण वेग. खाली राहिलेला चेंडू जरा रिंकू मात्र बीट झालेत. 5 चेंडू 7 धावा. काय होईल या सामन्यामध्ये याची आतुरता लागले रसिक प्रेक्षकांना, खेळाडूंना, कंट्रोल 11 संघाला.
सामना तर दोन्ही संघांना जिंकायचा आहे. अलीकडे नाहीतर पलीकडे काहीतरी निर्णय हा नक्कीच लागेल. पण जर अशी गोलंदाजी केली तर हा सामना असॉट संघाच्या बाजूने झुकू शकतो. 5 चेंडू 7 धावा. आणि मात्र पंच इथे दोन्ही हात समांतर करतायत. म्हणजे जो पहिला चेंडू स्क्वेअर निर्धाव फेकला होता तो आता या स्क्वेअर चेंडूने तो मात्र चेंडू भरून निघाला रिंकू यांचा. आता मात्र 5 चेंडू 6 धावा. रिंकू सिंग. रिंकूकडे एक मोठा फटका मारण्याची पण तेवढीच ताकद आहे. बघायचंय. मात्र बीट झालेत मोठा फटका मारण्याच्या दिशेने. अरे कशाला घाई करताय? हॅलो. अरे कशाला तू तिकीट काय झालं? काय झालं या सामन्यामध्ये? मिस फिल्डिंग, ओव्हर थ्रो आणि याचा पुरेपूर फायदा घेतोय तो मात्र कंट्रोल 11 संघ आणि 2 धावा मिळवत आहेत. या 2 धावेनेशी धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 23 धावा. गोल 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. गोलंदाजी तर उत्कृष्ट होती पण गचाळ आणि ओव्हर थ्रोचा फायदा पुरेपूर घेतलाय तो प्रवीण आणि रिंकू सिंग यांनी. किरण यांचा पुढचा चेंडू. पुन्हा निर्धाव चेंडू. थांब ना ये भाई. आणि इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा. 2 पाहिजेत यार. 3 बॉल 2 पाहिजे. 3 बॉल 2 पाहिजे. अरे कशाला त्याला हे करतो? आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा या चेंडूवरती गचाळ असं क्षेत्ररक्षण ठरवण्याच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक. मिस कम्युनिकेशन झालं असेल इथे असॉट डायमंड संघाचं. 3 चेंडू 2 धावा. काय सामना रंगतोय दुसऱ्या फेरीतील हा सामना. सलामीला गेलेले फलंदाज अजूनही एकी गडी गारत नाही. नोट आउट हा सामना जिंकून येतील का रिंकू सिंग आणि प्रवीण? किरण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. रिंकू सिंग आणि प्रवीण यामध्ये गोलंदाजीची मात्र काही चुकी नाहीये. गोलंदाजीने आपलं काम पूर्ण केलंय. काम पूर्ण करायचं होतं ते क्षेत्ररक्षकाला. तिन्ही चेंडू निर्धाव तर नक्कीच फेकले होते किरणने पण जे एक्स्ट्रा रन दिलेत ते क्षेत्ररक्षकाने दिलेत आणि सामना मात्र आपल्या हातातून निसटवलाय. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावा. सामना मात्र टाय होतोय. 2 चेंडू 1 धावा. कंपल्सरी चेस असल्या कारणाने 1 धाव निश्चित काढावी लागेल कंट्रोल 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र स्ट्राईकवर नवीन फलंदाज प्रवीण. 2 चेंडू 1 धावा. काय सामना रंगतोय. दुसऱ्या फेरीतील पहिलाच सामना रंगतोय. सामना त्वरित चालू करायचा आहे. यानंतर दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. स्वराज 11 आणि सॅम्पल 11. 2 चेंडू 1 धावा. मुंचाचा मारला फटका आणि मात्र नोट आउट. कमबॅक